नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास तुमच्यासाठी म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. इथे आपण शेतीबद्दलच्या, सरकारच्या नवीन योजनांबद्दलच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एकदम सोप्या, साध्या आणि आपल्या भाषेत समजून घेतो. आणि आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याचा थेट संबंध तुमच्या बँक खात्यात येणाऱ्या सरकारी पैशांशी आहे. आता बघा, तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, पीक विम्याचे पैसे येणार असतील किंवा खतांवरचं अनुदान तुमच्या खात्यात जमा होत असेल, तर पुढची काही मिनिटं लक्ष देऊन ऐका. कारण सरकार आणि सगळ्या बँकांनी मिळून एक नवीन नियम आणला आहे. आणि जर ह्या नियमाकडे आपण थोडंसं जरी दुर्लक्ष केलं, तर आपले हक्काचे पैसे ऐन वेळेवर खात्यात यायला उशीर होऊ शकतो किंवा काही काळासाठी अडकून पडू शकतात. चला तर मग वेळ न घालवता हा नवीन नियम नेमका आहे तरी काय आणि तो आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे हे सगळं आपण व्यवस्थित समजून घेऊया, कारण हा विषय आपल्या कष्टाच्या पैशांचा आहे. तर या नवीन नियमाचं नाव आहे CKYC. आता तुमच्याकडे जर हा CKYC नंबर नसेल तर काय होऊ शकतं? तर सरकारकडून मिळणारी सबसिडी थांबू शकते. बँकेत पीक कर्जासाठी अर्ज केला असेल तर त्याची प्रक्रिया मध्येच थांबू शकते. पीएम किसानसारखे जे थेट खात्यात पैसे येतात त्याला उशीर होऊ शकतो. आणि हो, पीक विम्याचे पैसे मिळायला सुद्धा अडचणी येऊ शकतात. म्हणजे हा नंबर असणं किती गरजेचं आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हे CKYC चाललंय, पण हा नंबर म्हणजे नेमका आहे तरी काय आणि याची आता अचानक अशी का गरज पडली? चला, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगतो. CYC म्हणजे सेंट्रल नो योर कस्टमर. आता नो योर कस्टमरचा अर्थ होतो तुमच्या ग्राहकाला ओळखा. म्हणजे सरकारी योजनांचे पैसे बरोबर त्याच माणसाला मिळत आहेत की नाही, ज्याच्यासाठी ते आहेत हे तपासण्याची ही एक सरकारी पद्धत आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमची जेवढी महत्त्वाची ओळखपत्र आहेत ना, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, या सगळ्यांची माहिती एकाच ठिकाणी, एका सरकारी डिजिटल तिजोरीत सुरक्षित ठेवली जाते. आणि एकदा का तुमची माहिती या सरकारी प्रणालीमध्ये नोंदवली गेली की तुम्हाला एक खास नंबर दिला जातो. हा नंबर असतो 14 अंकी. हा 14 अंकी नंबर म्हणजे तुमची एक डिजिटल ओळखच आहे. जसा आपला आधार कार्ड नंबर असतो ना, जो सगळीकडे लागतो, अगदी तसाच हा नंबर सुद्धा आता सगळ्या आर्थिक कामांसाठी, बँकेच्या कामांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता हे बघा, या नव्या पद्धतीचा फायदा काय आहे ते इथे स्पष्ट दिसतंय. आधी कसं होतं आठवतंय? बँकेत खातं उघडायचं असो किंवा कर्जासाठी अर्ज करायचा असो, प्रत्येक वेळी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो असे कागदपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे द्यावे लागायचे. किती त्रास व्हायचा. पण आता CKYC मुळे हे सगळं थांबणार आहे. आता फक्त एकदाच तुम्हाला तुमची कागदपत्र द्यायची आहेत. एकदा का तुमचा CKYC नंबर तयार झाला की तोच नंबर तुम्ही कोणत्याही बँकेत, कोणत्याही सरकारी योजनेसाठी वापरू शकता. म्हणजे तुमचा वेळ किती वाचेल, कागदपत्रांचा खर्च वाचेल. विचार करा, केवढा मोठा दिलासा आहे हा. चला, आता जरा पुढे जाऊया आणि हे बघूया की हा एक छोटासा नंबर आपल्या शेतकऱ्यांच्या रोजच्या कामात किती आणि कसा उपयोगी पडू शकतो. याचे फायदे तर खूपच आहेत. समजा तुमचा CKYC नंबर तयार आहे तर तुमचं पीक कर्ज एकदम झटपट मंजूर होईल. पीएम किसानचे हप्ते किंवा इतर कुठलीही सबसिडी वेळेवर आणि थेट तुमच्या खात्यात येईल. कोणतीही अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन बँक खातं उघडायला किंवा कुठल्याही योजनेसाठी अर्ज करताना पुन्हा पुन्हा कागदपत्र गोळा करण्याचा त्रास कायमचा संपणार आहे. म्हणजे एकाच नंबरवर तुमची सगळी कामं एकदम सोपी होऊन जातात. आता आपण आलो आहोत सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर की हा नंबर मिळवायचा कुठून. तर सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यासाठी तुम्हाला कुठेही हेलपाटे मारायची गरज नाहीये. तुम्ही घर बसल्या तुमच्याच मोबाईलवर फक्त 2 मिनिटात तुमचा CKYC नंबर शोधू शकता. आणि हे बघा, हे किती सोपं आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या मोबाईलवर Google उघडा आणि त्यावर CKYC इंडिया असं लिहून शोधा. जी पहिली सरकारी वेबसाईट दिसेल ती उघडा. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायला एक जागा दिसेल. लक्षात ठेवा, जो नंबर तुम्ही बँकेत दिला आहे तोच टाकायचा आहे. नंबर टाकल्यावर खाली एक आडवा तिडवा कोड दिसेल, तो जसाच्या तसा भरा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजे गुप्त नंबर येईल. तो नंबर तिथे टाकला की झालं काम. तुम्हाला तुमचं CKYC कार्ड डाउनलोड करण्याची लिंक लगेच तुमच्या समोर दिसेल. बरं, एकदा का तुम्ही हे CKYC कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं की ते लगेच उघडणार नाही.
ते एका पासवर्डने बंद केलेलं असतं. पण घाबरू नका, हा पासवर्ड तुम्हाला कोणाला विचारायची किंवा कुठे शोधायची गरज नाही. तो तुमच्याकडेच आहे. तो पासवर्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमची जन्मतारीखच आहे. उदाहरण म्हणून सांगते, समजा तुमची जन्मतारीख 15 ऑगस्ट 1995 आहे, तर तुमचा पासवर्ड असेल 15081995, म्हणजे 15081995. यामध्ये कोणतेही रिकामी जागा किंवा दुसरं कोणतंही चिन्ह टाकायचं नाही. फक्त तारीख, महिना आणि पूर्ण वर्ष एकत्र लिहायचं आहे. तर आता या सगळ्या माहितीमधून आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे? आपण काय केलं पाहिजे? सरकारकडून आणि बँकांकडून मिळणारा संदेश अगदी स्पष्ट आणि सोपा आहे. येणाऱ्या काळात कोणतीही सबसिडी असो, कोणतंही कर्ज असो किंवा पीक विमा असो, प्रत्येक सरकारी आर्थिक कामासाठी CKYC नंबर हा लागणारच आहे. तो आता ऐच्छिक नाही, तर अनिवार्य म्हणजे गरजेचाच झाला आहे. म्हणूनच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. उद्या पैसे अडकल्यावर किंवा बँकेत हेलपाटे मारायची वेळ आल्यावर धावपळ करण्यापेक्षा आजच 5 मिनिटं वेळ काढा आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमचा CKYC नंबर शोधून तयार ठेवा. यामुळे भविष्यात तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला अगदी वेळेवर मिळतील. CKYC सारखा नियम आपल्याला एका मोठ्या बदलाची जाणीव करून देतो. जसं जसा बँकिंग आणि सरकारी योजना मोबाईलवर येत आहेत, डिजिटल होत आहेत, तसं तसं आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना, आपल्या शेतकरी बांधवांना भविष्यात अजून अशा कोणत्या नवीन बदलांसाठी तयार राहावं लागेल, हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच तुमचा CKYC नंबर काढा आणि निश्चिंत व्हा. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल, आवडली असेल, त्या माहितीला एक लाईक नक्की करा आणि प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.